ड्रग्ज माफियांविरोधात राज्य सरकारनं धडक मोहीम राबवली। नशामुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। या प्रकरणात जे पोलीस दोषी आहेत त्यांना बडतर्फ केल्याची माहिती आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यात 4 महिन्यात 254 कोटींचे ड्रग जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिली। जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी राज्यात 1142 गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईत 1626 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिली। आम्ही आता निर्णय करतो, चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत। याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत। आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो। अँटी करप्शन सारखे वगैरे विंग्स तयार करणार असाल तर जरूर करा, कारण का ड्रग्ज हा पैशाच्या स्तोत्राचा सर्वात मोठा मार्ग आहे। ज्यामुळे जिथे ड्रग्ज जास्त आहे तिथे मला पोस्टिंग द्या, त्याचे पैसे मुंबईत फिरवले जातात, म्हणजे मुंबईत दिले जातात पोस्टिंगसाठी, असा माझा स्पष्ट आरोप आहे। साहेब, मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सर्वात जास्त ड्रग्जचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व नाहीत असं माझं मत नाही। माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली। नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिवेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिलं तर आपले पोलीस पाठवा, आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा। हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे। बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळेस दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणारा हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे।